आम्ही बरं का दोघी जण होतो बसलेलं. आमच्या पुढे लेकर होते, बाजावर वावर होतं, गावखरी वावर होतं. आणि मग बाई असं मोठा वाघ आला आणि येऊन उभा राहिला आमच्याजवळ. आम्ही आरडतो आरडतो. ते मोठे पोर होते 5-6 जण. आणि मग ते मालक ते बसलेले तिकडे. आम्ही हाका मारतो, दोन्ही हात वर करते मी. म्हणते मालकाला म्हणते माणसाला सांगा, तुम्ही माणसाला सांगा की इथं वाघ येऊन उभा राहिला, पटकन या पटकन या. कोणीच आमचा आवाजच जाईना ऐकून. 2 मोबाईल जवळ, एके बी मोबाईलवरून फोन करता येईना. वाघ असं शेपूट आले तर उभा राहिला. शेपूट आले तर उभं राहिला. तुम्हाला यायला आम्ही हाका मारतो राडात कुणीच येईना तिथं. आणि मग हे गोटीराम आणि सुनबाई दोघं जण आले तिथं. आणि आलेत मग आम्ही लागलो लागायला. आम्ही कशाला सांगा त्याला. ते तुम्हाला खरंच वाघ तुम्हाला हे करीन का बरं? चांगली माणसं भीतीत बायकाला वाघाला, ते वाघ तो भेणारच ना. वाघ काय तो ते नाहीतर एखाद्या माणसावर आम्ही काय केलं, लेकराला ते तिकून उभा होता, तर पोराला इकडे दिलं, गावाकडे दिलं काढून. मग आम्ही 2 जणी थांबलो तिथं. म्हणलं आम्ही जर पळत, आमच्या दोघी जवळ लेकर आहे बारीक बारीक. पण तुमच्याकडे डेअरिंगच नसते केली त्यांनी. मला असतं याच्याकडे डेअरिंग त्याला काय, ते थोडं डेअरिंगला घेतो. चांगले दिपड वाघ भीतीत. त्याच्या पुढं कोणीच काही करीत नाही. मग खरं कुठं झालं हे नेमकं? शेतात. घरात थोडंच होणार आहे ते. शेतात झालं. शेतात झालं का? हा, खरं आहे का स्वप्न आहे? स्वप्नात. स्वप्न आहे होय. स्वप्नात झालं तसं. मला वाटलं खरं झालं. खरं झालं असतं तर सुधारलं असतं. एवढी कोणाला कहाणी सांगा. तेच म्हणतो वाघ एवढा कस काय आला? वाघ याला पुढं येतो त्याला काय. काय करायचंय आज काम? आज घरीच राहतो. घरीच राहायचं? रविवारी आज सुट्टी आहे. सुट्टी का? संडे. शेतकऱ्याला कसं सुट्टी आली? सुट्टी घेऊन लागत कधी कामं कमी. मग काय नाही, आता आवरायचं. असं स्वयंपाक पाणी. बर. तेच म्हणलं आता काय स्वप्न पडलं का खरंच वाघ आला होता? स्वप्नात आला होता. आता बिबट्याचं बंद झालं, आता वाघ सुरू झाला का? स्वप्नात आलं तर बाई मी हापकलो ना. म्हणलं आता कसं काय झालं?